मैत्रिणींनो, माझ्या हातामध्ये असलेला हा एक फुल तुम्ही रोज देवाला वाहता आणि घराबाहेर निघाल्यानंतर विसरून जाता, पण हा एक फुल तुम्हाला महिन्याला 30 ते 50 हजार रुपये कमावून देणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हा एका फुलाची किंमत आज 30 ते 50 हजार रुपये महिना मिळवून देण्याची आहे. माझ्या हातामध्ये असलेला हा चहा मी फ्री मध्ये बनवलेला आहे आणि हा चहा मार्केटमध्ये ब्ल्यू टी म्हणून विकला जातो आणि ह्या एका कपाची किंमत मार्केटमध्ये 250 ते 300 रुपयापर्यंत विकली जाते. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. आपल्याला हाच एक बिझनेस सुरू करायचा आहे. या बिझनेससाठी मोठी भांडवल लागत नाही, कोणतीही मशीन लागत नाही किंवा मोठी जागा लागत नाही. तुम्हाला कमी जागेमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटने हा बिझनेस सुरू करायचा आहे. हा बिझनेस महिला पुरुष दोन्ही कॅन्डिडेट इथं करू शकणार आहेत. घराच्या बाल्कनीतून, घराच्या टेरेसमधून तुम्हाला करता येणार आहे. हा असा एक बिझनेस आयडिया मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुलांचे झाडे लावायचे आहेत आणि एका महिन्याच्या आतमध्ये ग्रो बघायचे आहे आणि एका महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील जमा होणार आहेत. त्याची लागवडीपासून नफा होईपर्यंत, पॅकेजिंग पासून बँक खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंतचा सर्व प्रवास आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला विदाउट स्किप करता पूर्ण वॉच करायचा आहे. मी 101% गॅरंटी सोबत सांगते की जर तुम्ही हा 5 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघितला तर तुम्ही लास्ट मध्ये सक्सेसफुल बिझनेस वुमन बनणार आहात, सक्सेसफुल बिझनेसमॅन बनणार आहात. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा आहे. हॅलो मित्रमैत्रिणींनो, मी उज्ज्वला भरणे स्वागत करत आहे तुमच्या आजच्या जबरदस्त बिझनेस आयडिया सोबत नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या फुलापासून मिळणारे फायदे, मिळणारा नफा आणि बँक खात्यामध्ये किती पैसे जमा होतील त्यापर्यंतचा सर्व प्रवास सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही विदाउट स्किप करता पूर्ण वॉच करा. सर्वात आधी आपण फुलाबद्दल डिस्कस करूया आणि या फुलाचे गुणधर्म काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. या फुलाचे नाव आहे अपराजिता. या फुलाला गोकर्ण म्हणून सुद्धा ओळखलं जाते. या फुलामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत. वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे, त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताण कमी करण्यासाठी याचा यूज केला जातो. नैसर्गिक फूड कलर म्हणून वापर देखील केला जातो. आजकाल हेल्थ कॅफे, जिम, डाएट प्लॅन करणारे लोक, आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा याचा वापर करत आहेत. म्हणजे सगळीकडे हा यूज केला जातो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे फुल उगवायला फार मोठी लागवड लागत नाही. तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा हा बिझनेस सुरू करणार आहात. तुमच्या घराच्या बाल्कनी मधून, तुमच्या घराच्या टेरेस मधून सुद्धा हा बिझनेस तुम्ही करणार आहात. यासाठी फक्त पाण्याची आवश्यकता आहे आणि थोडेफार सनलाईटची आवश्यकता आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लागवड कशी करायची. यासाठी तुम्हाला मार्केटमधून बिया किंवा रोपं विकत घ्यायची आहे. यासाठी तुम्हाला 20 ते 40 रुपयापर्यंत किंमत लागेल. त्यानंतर तुम्हाला 10 ते 15 कुंड्या पुरेशा असतात. 10 ते 15 कुंड्या घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्हाला जमिनीवर लावता येणार आहे. 30% माती प्लस 30% शेणखत इथं तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर रोज थोडं थोडं तुम्हाला पाणी झाडांना घालायचं आहे. 5 ते 6 तास सूर्यप्रकाश द्यायचा आहे. 30 ते 40 दिवसामध्ये फुलं यायला सुरुवात होते. एक वेल जर 30 फुलं तुम्हाला डेली देत असेल तर 10 झाडं 200 ते 300 फुलं डेली देणार आहेत. आता बघा, फुलं लागायला सुरुवात झाली. आता यांना वाढवायचं कसं? यामध्ये बरेच लोक चुका करतात. डायरेक्ट फुलं सनलाईट मध्ये वाढवतात. तर आपल्याला उन्हामध्ये फुलं वाढवायचे नाही, तर सावलीमध्ये सुती कपड्यावर फुलं वाढवायचे आहेत. ही एक महत्त्वाची स्टेप आहे, लक्षात ठेवा. यासाठी तुम्हाला सकाळी 7 ते 9च्या दरम्यान फुलं तोडायची आहेत. स्वच्छ पाण्याने हलकसं धुवायचे आहे. त्यानंतर सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कपड्यावर तुम्हाला सावलीमध्ये फुलं वाढवायची आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये फुलं कुरकुरीत वाढतात. 1000 ताज्या फुलांपासून साधारणपणे 100 ते 120 ग्रॅम सुकलेली फुलं आपल्याला मिळतात. आता बघा, ब्रँडिंग आणि पॅकेजिंग कसं करायचं. तर साधं फुल तुम्ही विकू नका, त्यासाठी तुम्हाला ब्रँड लावायचे आहे. ब्रँडचे नाव मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करते. तिथून तुम्हाला एक ब्रँडचे नाव चूज करायचे आहे आणि तुमच्या ब्रँडला नाव द्यायचे आहे. उदाहरणार्थ सांगते, ब्लू मॅजिक टी, ऑर्गॅनिक बटरफ्लाय टी, असे तुम्हाला नाव तुमच्या ब्रँडचे ठेवायचे आहेत. त्यानंतर पॅकेजिंग करताना तुम्हाला ट्रान्सपरंट झिप पाऊच ऑनलाईन घ्यायचे आहेत. लक्षात असू द्या, बल्कमध्ये पाऊचेस घ्या, त्यामुळे तुम्हाला कमी भांडवल लागेल. किंवा तुम्ही काचेची बरणी सुद्धा घेऊ शकता. छोटी बरणी घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर मेन्शन करायचे आहे. छोटंसं स्टिकरही तुमच्या प्रोडक्टला प्रोफेशनल बनवायला सुरुवात करणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला पॅकेजिंग करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुंतवणूक किती लागेल आणि तुम्हाला नफा किती मिळणार आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. कोणताही बिझनेस सुरू करण्यासाठी आपण सर्वात आधी गुंतवणूक किती लागते आणि त्यानंतरचा नफा किती मिळतो याकडे सर्वप्रथम सगळ्यांचं लक्ष असतो. तेच तुम्हाला ऐकायचं आहे. तर बघा, यासाठी गुंतवणूक म्हणजे बिया तुम्हाला 20 ते 40 रुपयापर्यंत घ्यायच्या आहेत. सपोज तुम्हाला 50 रुपये बिया घ्यायला लागले. पाऊस तुम्हाला 500 रुपयापर्यंत मिळतील. स्टिकर तुम्हाला 200 रुपयापर्यंत मिळतील आणि एकूण तुम्हाला 800 ते 1000 रुपये लागतील. विक्रीचे दर ठेवताना तुम्ही लक्षात ठेवा, 50 ग्रामचा पाऊच जर तयार केला तर 250 रुपये तुम्हाला किंमत ठेवायची आहे. 100 ग्रामचा पाऊच जर तयार केला तर 450 किंवा 600 रुपये तुम्हाला किंमत ठेवायची आहे.
जर दिवसाला फक्त 2 पाऊच जरी विकले तर 500 × 30 दिवस म्हणजेच 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही 5 पाऊच जर विकले 25,000 ते 40,000 रुपये तुम्हाला महिना मिळणार आहे. आता तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला गुंतवणूक किती लागली आणि तुम्हाला नफा किती मिळाला. आता आपण लागवड केली, फुलं सुकवले, पॅकेजिंग केली आणि आपल्याला गुंतवणूक आणि नफा किती लागला ते पण समजलं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की आपण मार्केटिंगमध्ये पहिली ऑर्डर कशी मिळवायची. आता हे फुलं कुठं विकायचे, कोण घेणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला मी 3 स्टेप सांगणार आहे. 3ही स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअप स्टेटसला एक व्हिडिओ टाकायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचे आहे तर पाणी गरम करायचे आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 फुलं टाकायची आहेत. पाण्यामध्ये फुलं टाकताबरोबर पाण्याचा कलर ब्ल्यू होतो आणि एक मॅजिक सांगते, जर तुम्ही ह्या पाण्यामध्ये निंबू पिळलात तर त्याचा कलर पर्पल व्हायला सुरुवात होते. हाच व्हिडिओ तुम्हाला कॅप्चर करायचा आहे, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला लावायचा आहे आणि इंस्टाग्रामच्या रीलला सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला लिहायचे आहे की आम्ही हर्बल टी बनवतो किंवा आम्ही प्रोडक्ट विकतो, त्याची किंमत एवढी एवढी आहे. तुम्हाला पॅकेज आणि प्रोडक्टची किंमतसुद्धा आणि प्रोडक्टचं नावसुद्धा मेन्शन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअपला किंवा इंस्टाग्रामच्या स्टेटसला स्टोरी टाकून तुमची विक्री करू शकता. त्यानंतर तुम्हाला स्थानिक जिम किंवा योगा क्लासेसमध्ये जायचे आहे आणि त्यांना फ्रीमध्ये शॅम्पल द्यायचे आहे. त्यांना या फुलापासून होणारे गुणधर्म आणि वैशिष्ट्यसुद्धा सांगायचे आहेत आणि तुम्ही हा प्रोडक्ट कसं तयार केला ते सुद्धा सांगायचे आहेत आणि फ्रीपणे शॅम्पल आधी द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सेकंड टाईम जेव्हा ते बोलावतात तेव्हा तुम्हाला त्यांची मार्जिन त्यांना सांगायची आहे. आणि आता तुम्हाला जर मार्केटमध्ये जाऊन विकायचे नसतील तर तुम्हाला घरी बसल्या एक बेस्ट ऑप्शन सांगते. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तर बघा, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विकायचे आहेत. घरी बसल्या तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर घरी बसूनच तुम्हाला विक्री पण करायची आहे. यासाठी तुम्हाला ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये तुम्हाला सेलरचं अकाउंट आताच्या आता बनवायचं आहे. सेलरचं अकाउंट बनवल्यानंतरच आपल्याला कोणतेही प्रोडक्ट विकता येतात. म्हणून तुम्हाला सर्वात आधी ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांमध्ये सेलरचं अकाउंट बनवायचे आहे आणि तुमचे प्रोडक्ट डायरेक्टली तिथं विकायचे आहेत. याच्याने तुम्हाला घरी बसल्या विदाऊट इन्व्हेस्टमेंटनी नफा मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला मार्केटिंग करायची आहे, तुमचे प्रोडक्ट तुम्हाला विकायचे आहेत. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल समजली असेल. फुलांची लागवड कशी करायची, फुलांना सुकवायचं कसं, पॅकेजिंग कशी करायची, नफा कसा मिळणार आहे, बँक खात्यामध्ये पैसे कसे जमा होणार आहेत, डिलिव्हरी कशी करायची आहे, विकायचं कसं आहे, सर्व काही डिटेल समजली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कधीपासून हा बिझनेस सुरू करताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशा त्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा ज्यांना सुद्धा घरी बसून बिझनेस करायची इच्छा आहे. चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी डेली घेऊन येत असते. सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावे म्हणून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचे आहे. चला तर मग भेटूयात नवीन आयडिया सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.